नमस्कार मित्रांनो. भारतात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेशांसाठी 21व्या शतकाच्या सुरुवातीला प्रवेश परीक्षा सुरू झाल्या. तेव्हा यापुढे गोगनपट्टी बंद होऊन खऱ्या गुणवत्तेचे चीज होईल अशी आशा निर्माण झाली होती. पण नव्या शतकाची पंचवीसी अजून होते ना होते तोच या प्रवेश परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर नैराश्य झोकाळून आले आहे. यंदा तर त्याचा कहर झाला. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेशांसाठी घेण्यात येणारी नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट अर्थात नीटमधला गोंधळ संपलेला नसताना आता UGC नेट ही आणखी एक परीक्षा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA कडून या दोन्ही परीक्षा होतात. तब्बल 67 विद्यार्थ्यांना मिळालेल्या पैकीच्या पैकी गुणांमुळे निर्माण झालेल्या शंका, वेळ कमी पडला म्हणून काही विद्यार्थ्यांना दिलेले वाढीव गुण, तसेच पेपरफुटीच्या शक्यता आणि त्या अनुषंगाने सुरू झालेले तपास चक्र यांमुळे यंदाची नीट परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली. कारण लाखो मुलांच्या भविष्य यांमध्ये आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर सुनावणी सुरू आहे. यावर निकाल येईलच, पण तोवर नीट ही परीक्षा दिलेल्या सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांना यंदा वैद्यकीय प्रवेशांचे नक्की काय होणार? आपल्याला ही परीक्षा पुन्हा द्यावी लागणार का? असे काही अवघड प्रश्न पडले आहेत. त्यावर आता UGC नेट ही परीक्षाही थेट रद्दच करण्याचा निर्णय आल्याने या परीक्षेला बसलेले 9 लाख विद्यार्थी कमी अधिक प्रमाणात अशाच काही प्रश्नांना सामोरे जात आहेत. ज्यांना माहिती नाही त्यांसाठी की ही परीक्षा सहाय्यक प्राध्यापक पदासाठी तसेच PhD प्रवेशासाठी घेतली जाणारी परीक्षा ही 18 जूनला झाली होती. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 जूनला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ती रद्द करण्याचे आदेश दिले होते. वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे कागदावरच निवडण्याच्या या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय आहे. त्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपविण्यातही आला आहे. गैरप्रकाराचा संशय येताच त्याचा तपास होणे योग्य, पण ज्या विद्यार्थ्यांचा या कशाचाही संबंध नाही त्यांवर काय आभाळ कोसळले असेल? मुळात मुलांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या या प्रवेश परीक्षा अजूनही पारदर्शक पद्धतीने घेता येत नाही हे यंत्रणेचे अपयश आहे. हे मान्य करून त्यात सुधारणा घडणार की नाही हा पहिला मुद्दा. पण दुसरा मुद्दा त्याहीपेक्षा चिंता वाढवणारा. हा मुद्दा एकंदर परीक्षा पद्धतीच्या विश्वासार्हतेचा. तो केवळ नीट किंवा नेट परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीपुरता राहिलेला नाही. हे अधिक चिंताजनक. राज्योराज्याच्या परीक्षांबाबत काही ना काही तक्रारी आहेत. अर्थात या तक्रारी मुख्यतः राज्यसेवा परीक्षांबद्दल असतात. उत्तर प्रदेशातील लोकसेवा आयोगांवर अशा किमान 2 महत्त्वाच्या परीक्षा रद्द करून त्या येत्या नोव्हेंबर-डिसेंबरात घेण्याची नामुष्की ओढवलेली आहे. राजस्थान कर्मचारी निवड मंडळाच्या परीक्षा रद्द झाली, मग फेरपरीक्षाही पुढे ढकलावी लागली. बिहारमध्ये यंदा पोलीस आणि शिक्षक भरतीच्या फेरपरीक्षा घ्याव्या लागत आहेत. मध्य प्रदेशात पटवारी भरतीच्या परीक्षांतही घोटाळ्यांची ओरड गेल्या वर्षी झाली. व्यापम घोटाळ्यानंतरच्या दशकभरात अनेक मृत्यूंनी कुप्रसिद्धीच्या झोलात आलेले हे राज्य, तेथील व्यावसायिक परीक्षा मंडळाचे नाव बदलून कर्मचारी चयन मंडळ असे केले तरीही कुप्रसिद्धी काही थांबत नाही. ही चारही राज्य एवीतेवी बिमारूच असे म्हणत नाक मुरडण्याची सोय महाराष्ट्रासारख्या राज्याला उरलेली नाही. इतके आपले नाक वेळोवेळी या परीक्षांमुळे कापले गेले आहे. महाराष्ट्रात शिक्षक पात्रतेसाठी होणाऱ्या TET या परीक्षेतही गैरप्रकार करणारे मोठे रेकॉर्ड उघडकीस आले आहे. आपल्या राज्यात पेपरफुटीचे प्रकार बिमारूच्या तुलनेने कमी, पण परीक्षेचे अर्ज स्वीकारल्यानंतर तारख्या पुढे जाणे, उत्तर पालिकेत अनेक चुका निघणे, परीक्षेनंतर निकालच लांबणीवर पडत राहणे, निकाल लागला तरी नियुक्तीच न मिळणे, असे दुर्दैवाचे अवतार महाराष्ट्रीय परीक्षार्थींनी अनुभवलेले आहेत. महापोर्टल विषयीचा परीक्षार्थींचा राग गेल्या विधानसभा निवडणुकीत कसा बोलला होता हे अद्यापही विसरता येणारे नाही.
प्रवेशासाठी असो वा सरकारी नोकऱ्यांसाठी परीक्षांचा हा जो गोंधळ आहे तो कशामुळे होतो याचाही विचार साकल्याने करायला हवा. सध्या असलेल्या प्रवेश परीक्षांच्या पद्धतींनाच मुळात काही प्रश्न विचारायला हवे. जो प्रवेश परीक्षांना सामोरे जाण्यास सर्वात तंदुरुस्त तोच टिकणार, हे तत्त्व आपल्याकडच्या प्रवेश परीक्षांच्या पद्धतींनी अशा रीतीने रुजवले आहे की विद्यार्थ्यांना तयार होण्यासाठी उसंतच मिळू दिलेली नाही. प्रवेश परीक्षेत विद्यार्थ्यांचा ज्या अभ्यासक्रमांसाठीचा कल जाणून घेण्याचा हेतू मागे पडून गुणसंख्या हा एकमेव निकष राहिला. मग गुणसंख्या वाढवण्यासाठी जे जे काही करता येईल ते विद्यार्थी पालक करू लागले. त्याचा फायदा घेऊन शिकवणी वर्गांनी प्रवेश परीक्षांना मार्क मिळवण्यासाठीचे फॉर्म्युले तयार करून विकायला सुरुवात केली. ज्यांना ते परवडतात ते त्याची खरेदी करतात, पण नुसते खरेदी करून उपयोग नाही. जो हे फॉर्म्युले कमी वेळात सर्वोत्तम पद्धतीने घोकू शकतो त्याला यश. अशी शर्यत आहे. जागा कमी, उमेदवार जास्त हे चित्र अपवाद वगळता सगळीकडेच आहे. सरकारी भरती हे तर पुढल्या कमाईचे साधन मानले गेल्याने हात ढिला सोडण्यासही अनेकजण तयार असतात. हे असे सातत्याने होत राहिल्याने त्यात यश मिळवण्यासाठी गैरप्रकारही सुरू होतात. प्रवेश परीक्षा या चांगली रोजगार संधी उपलब्ध करून देणाऱ्या क्षेत्रांत फिरण्यासाठीच्या शर्यती झाल्या आहेत. त्यात जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचे धाडस हे या शर्यतीत भाग घेणाऱ्यांच्या अगणिततेचे टोक आहे. ते गाठले जाऊ नये इतके मूलभूत बदल यंत्रणेला या परीक्षा पद्धतीत करावे लागतील, हे त्याचे तात्पर्य आहे. नीट आणि नेट परीक्षांची फजिती दुरून पाहणारे विरोधी पक्षीय नेते आता हा विषय संसदेत मांडणार म्हणत आहेत. या विषयावर राजकारण होणारच हा आपला व्यापमपासूनच सिरस्ता. त्याचा पुढला भाग असा की परीक्षा घोटाळ्यानंतर राजकारणाखेरीज काहीच होत नाही. तसेच यंदा होणार असेल तर परीक्षांवरला अविश्वास अधिकच वाढेल. हा केवळ काही लाख, काही कोटी उमेदवारांचा प्रश्न नाही. परीक्षांच्या तयारीसाठी दररोज 10-12 तास अभ्यासाच्या ओझ्याखाली वावरणारी आणि तरी यशाची खात्री नसलेली मुले, शिकवणी वर्गासाठी परवडत नसले तरी लाखांच्या घरात खर्च करणारे त्यांचे पालक आणि त्यातूनही काहीच गवसत नाही म्हणून हताश होणारी मोठी तरुण पिढी यांनी कुणाकडे पाहायचे? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यासाठी तरी प्रवेश अथवा भरतीच्या चाळणी परीक्षा सुधारण्यावर गांभीर्याने चर्चा होणे गरजेचे ठरते. आपल्याकडे प्रवेश परीक्षा घेण्यासाठी स्थापन केलेली NTA ही स्वायत्त संस्था अस्तित्वात आहे. तिच्याकडून ही अपेक्षा आहेच, पण त्या पलीकडे धोरणकर्त्यांनी जबाबदारी टाळता येणार नाही. केवळ याला पाड, त्याचे नाव बद्दू कर असा क्षुद्र राजकारणापुरता या परीक्षा घोटाळ्यांचा वापर न करता पेपरफुटी रोखण्यासाठी झडप वाढवणे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाने पाहिलेल्या स्वप्नानुसार सर्व विद्यार्थ्यांना आपल्या कलानुसार कोणताही विषय शिकण्याचे स्वातंत्र्य देतानाच हे सारे विषय आपल्या अर्थव्यवस्थेचे उत्पादक घटक ठरतील याकडे लक्ष पुरवणे. कौशल्य शिक्षणाचे केवळ इव्हेंट न करता श्रमप्रतिष्ठा वाढवणे यांसारखे उपाय संसदेतूनच सुरू होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी नव्या लोकसभेने पुढाकार घ्यावा ही अपेक्षाही रास्त आहे. जागरूक नागरिक या कर्तव्याने या यंत्रणेला पुढच्या काही मुद्द्यांना उत्तर देणे भागच आहे. त्यातला पहिला मुद्दा, प्रवेश परीक्षा अजूनही पारदर्शक पद्धतीने घेता येत नाही हे यंत्रणेचे अपयश आहे हे मान्य करून त्यात सुधारणा घडणार की नाही. दुसरा मुद्दा, अगणिततेचे टोक गाठले जाऊ नये इतके मूलभूत बदल यंत्रणेला या परीक्षा पद्धतीला करावे लागतील. आणि तिसरा प्रश्न की दररोज 10-12 तास अभ्यास करूनही यशाची खात्री नसलेले मुले, हताश होणारी मोठी तरुण पिढी यांनी कुणाकडे पाहायचे? धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.